कढीपत्ता आणि जिरे लागणार आहे. आता आपण बनवूया. मस्त पेटलेले आहे. आपण कढई पण पॅन पण ठेवून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आता 2 चमचे आपण तेल घालून घेऊया. आपली पॅन तापलेलाच आहे. धूर आलेला त्याच्यामुळे जरा बोलायला हे झालेलं. आता हे आपण जिरं घालून घेऊया त्याच्यामध्ये आणि कढीपत्ता पण घालून घेतलेला आहे. घालून घेतलेला आहे. आता हे 2 कांदे घालून घेऊया. आणि टॅमॅटो पण लगेच घालून घेऊया आहे. टॅमॅटो घातलेला आहे. आता मस्त असं लालसर होईपर्यंत परतून घेते मी आणि लसूण ठेचून घेते थोडासा. आपला लसूण दाखवायचा राहिला. लसूण मी तळाच्याकडे घेतलेला आहे आणि असा अख्खा सोडून घेतलेला आहे. मस्त आपण लालची पद्धतीने भाजी करणार आहे. बघा कांदा टॅमॅटो व्यवस्थित मस्त परतून घेते कांदा टॅमॅटो आणि सर्व मिरची वगैरे आपली व्यवस्थित मस्त झालेली आहे. हे भेंडे मी स्वच्छ पाण्याने धुवून आणि पुसून आणि छोटे छोटे कापून घेतलेले आहेत. आता हे याच्यामध्ये घालून घेते मी सर्व. आमचा कॅमेरा आवाजाचं हे स्पीकर जरा खराब झालेला, त्याच्यामुळे खूप आवाज येतो, तुम्ही समजून घ्या. आता आपल्याला हे पूर्ण याच्यामध्ये परतून घ्यायचं आहे. आपली मस्त पेटलेली आहे. त्याला परतून आणि 5 मिनिटं याला झाकण देऊन शिजवून घेते. त्याच्यामध्ये हळद थोडं 1 चमचा हळद घालून घेऊया आणि 1 चमचा गरम मसाला घालून घेऊया. हे चांगलं परतून घेऊया. तुम्ही मसाला लगेच टाका. मी थोडंसं माझ्या छोटीसाठी काढते आणि मग मसाला घालते. तुम्ही लगेच घातला तरी चालेल. मी थोडं झाकण देऊन शिजवते. थोडंसं मीठ घालून घ्यायचं. त्याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं 1 चमचा. आता आपल्याला हे परत परतून घ्यायचं आहे. मीठ सर्वीकडे लागलं पाहिजे असं. आता मी याला झाकण देऊन 5 मिनिटात शिजवून घेते फक्त. ही बघा, मी माझी छोटीसाठी थोडीशी काढून ठेवलेली आहे आणि नंतर मसाला घालते. याच्यामध्ये आता आपल्याला 1.5 चमचा मसाला घालायचा आहे. 1.5 चमचा मसाला मी घालून घेतलेला आहे आणि मी याला फक्त 2 मिनिटं फक्त असं झाकण न ठेवता परतून घेणार आहे. ही बघा, आपली भेंडीची मस्त अशी चमचमीत अशी भाजी तयार झालेली आहे. बघा, आपली भेंडी पॅन भरून होती, केवढीशी झाली कोमून आणि मस्त अशी फ्राय झालेली भेंडी. बघा, टॅमॅटो आणि कांदा टाकून मस्त लागते अशी भाकरीबरोबर, चपातीबरोबर, डाळ भात छान लागते. आपली मस्त चमचमीत अशी भेंडीची भाजी तयार आहे. चुलीवर बनवलेली आहे आणि त्याच्या जोडीला हे नागलीच्या भाकरी दिल्यात. तुम्ही तांदळाची भाकरी चपाती पण खाऊ शकतात, पण मी नागलीच्या भाकरीबरोबर मस्त घेतले खायला. अशीच तुम्ही करून बघा भेंडीची भाजी आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा कशी झाली आहे ती. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. बाय.